नमस्कार महाराष्ट्र. अण्णाबाबा किचनमध्ये आपलं सर स्वागत. आज आपण बनवूया कच्च्या दुधाच्या पातोड्या. कोण त्याला खिरोस म्हणतं, कोणी दुधाची पातोळी म्हणतं. तर आपण साहित्य घेतलं. मी आज घेतलं 2 लिटर दूध. कच्चं आहे बघा, ताजं आहे, आजचं ताजं आहे. आज मला सकाळी माझ्या मित्राने मला आणून तात्या घेऊन आणून दिलं की माऊली पातोड्या बनवून खा. म्हणा ठीक आहे महाराज. 2 लिटर दूध घेतलं आपण घेतल्याशी 300 ग्रॅम साखर आणि आपण त्यात टाकणारे काळी मिरी. आता कारण काळी मिरी अवश्य मारायची पातोड्यामध्ये. तेव्हा काळी मिरी पावडर आपण टाकली. पावडर कमीत कमी आपण 10 ग्रॅमची आसपास पावडर आपण ही टाकलेली. आता आपण काय करू, पातेल्यामध्ये आपण पिशवी फोडून घेऊ. दूध एकदम ताजं आहे मावली. पहिल्याच दिवसात दूध आहे, कच्चं दूध आहे. इतकी सुंदर पातळी होती, नरम फसका खायला. आणि मी तुम्हाला श्रावण मासमध्ये पातळी खायलाच पाहिजे दुधाची. असं सांगितलं आहे ग्रंथामध्ये की कच्च्या दुधाची पातळी खावाच, फार सुंदर असते. आणि हिच्यामुळं काय होतं सांगतो माऊली तुम्हाला. आपण तरी जे कच्ची पातळी खाल्ली दुधाची, आपल्या नसा वगैरे असतात ना ब्लॉक झालेल्या, त्या मोकळे होतात. असे माझे वडील मला सांगायचे. आणि जर काही आपल्या शरीरात काही प्रॉब्लेम असला तर तो सुद्धा गायब होतो. पण जास्त नाही खायची, प्रमाण शरीर आपण खायची. प्रमाणच्यावर आपण हिला खायची नाही. कमीत कमी 100 ग्रॅम त्या आसपास आपण ती वडी खायची. आता आपण यात साखर टाकू आणि साखर पकड आपला 15-20 मिनटं. तर आपण 300 ग्रॅम साखर आपल्याला घ्यायची आहे. यात मी टाकली काळी मिरी पावडर 1, 2, 3. आपण याचा मस्त पहिला हे करून घेऊ. म्हणजे साखर पूर्ण पकडली पाहिजे. साखर पूर्ण पकडली पातळी सुंदर होते. नेहमीच पण दादा हो मित्रांनो, आज काही बोलायचं आहे. परमेश्वराने सांगितलं आहे, जोपर्यंत माता पिता जिवंत आहे तोपर्यंत माझ्याकडे तुम्हाला येण्याची गरज नाही. तुम्हाला आईवडील असतील जिवंत तर फार भाग्यवान. माझे आईवडील वारले, मी खूप करंट आहे. आई माझी होती 94 वर्षाची. ज्या मला वडील वारले त्याची मावडील 74 वर्षाचे. पण मी खूप माझ्या आईची माझ्याकडे खूप सेवा केली. आणि ज्याला आईवडील असतील त्यांनी खरोखर आईवडील सेवा करा. ज्यांनी आईवडील म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग रुक्माई आहे. दुसरं आईवडील झालेच, परंतु जे आपले बहीण भाचे असतील त्यांना पण जीव लावा. कारण बहीण भाचेचं वर्णन फार सुंदर काही ग्रंथामध्ये आलेलं आहे. बहीण भावाचं, बहीण आपली किती गरीब असली तर बहिणीला आपण मदत करा. फार मोठं पुण्याचं काम आहे. तुम्हाला कुठं जायची गरज नाही. ना काशी, ना बद्रिकाधाम, ना केदारधाम, 40 धाम. ज्या ठिकाणी तुमचे आई वडील त्या ठिकाणी तुमची बहीण भाचे. तुम्हाला कोणतेच देव जायची गरज नाही. सगळं तुमच्या दारामध्ये. तू जाय तुझं पाशी, पहिली जागा उल्हासी. बस एवढं मला सांगायचं होतं आजच्या एपिसोडमध्ये. बाकी आता आपली तयारी आपण करूया. रामकृष्ण हरी. हे वा दूध किती घट्ट आहे मित्रांनो. तरी आपले 15 मिनिट लागतील आपल्याला. तोपर्यंत आपण तर काय करू, आता आपण पाणी गरम करायला ठेवू. तर आपण तर गॅस पेटूया. आपले पाणी टाकायचं आहे. तरी आपल्या पाण्यामध्ये थोडं जाड मीठ टाकायचं आहे. जाड मीठ का की पाण्यात मीठ नसल्यामुळं पाणी बेसवर राहतं. आणि आपण मीठ टाकलं जी वाफ सुंदरची वाफ निघल ती आपल्या पातळीला जाऊन मिळेल. आणि ते इतका स्वाद सुंदर येतो पातळी खाताना की तुम्ही म्हणशील वा काय सुंदर पातळी बनवली बाबा. आपण थोडं जाड मीठ टाकू पाण्यामध्ये. हे बा म्हणजे वाफेतसुद्धा गुणधर्म चांगला असतो. तर आपल्याला हे पाणी उकळू देऊ. नंतर आपण थोड्याने आपलं दुधाचं आपण केलेलं रस आहे घट्ट, मग तो आपण याच्या ताटली ओतूवरून झाकण ठेवू आणि 15 मिनटं आपण याला वाफवून घेऊ. पाणी गरम झालेलं आहे. आता आपण त्यात ताट ठेवूया. हे बा ताटाचं पीठ बसलं पाहिजे. म्हणजे आतली हवा जी वाफ आहे ती बाहेर नाही आली पाहिजे. तर आपल्या पातळ्या चांगल्या होतील. ताट सरळ ठेवू, सरळ सरळ. हे बा ठेवलं. आता आपण जे मिश्रण केलेलं आहे कच्च्या दुधाचं, आता आपण याच्यात टाकूया. टाकताना हळूहळू टाकायचं आहे म्हणजे आपल्या अंगावर उडणार नाही, सांडणार नाही. कारण हे कच्चं दूध आहे. हे जर अंगावर पडलं डायरेक्ट कपडे फेकून लागतं आपल्याला. याची डाळ निघत नाही.
हे आपण टाकलं. आता आपण थोडासा गॅस वाढू, त्याला वाफ देऊ आणि आता 15 मिनटासाठी आपण झाकण ठेवूया. नंतर हे घे वाफ बाहेर जाऊन मंत्राचं वजन ठेवू आपण जरा. ओके, 15 मिनटं रेस्ट. मित्रांनो, दादांनो आणि माझ्या मायबापांनो, नेहमीप्रमाणे आपलं उच्चारण आहे. उच्चारण म्हणजे काय? परमेश्वराचं नामस्मरण परम चिंतन. त्याप्रमाणे आपली गवळणची अभंग असतो. कारण मी श्रावणामध्ये विचार केलेला आहे, संत मीराबाईचेच भजन म्हणायचे, पद म्हणायचे. म्हणून आज सुद्धा संत मीराबाईचे पद इतकं फार सुंदर पद आहे. काय आपण कधी ऐकलं असेल, कधी सांगता येत नाही, तरी मी आज म्हणणार आहे. फार सुंदर पद आहे. नाव किनारे लगाओ प्रभु जी, नाव किनारे लगाओ, नाव किनारे लगाओ प्रभु जी, नाव किनारे लगाओ. नदिया गहरी नाव पुरानी, नदिया गहरी नाव पुरानी, डूबत जाजत राव प्रभु जी, नाव किनारे लगाओ प्रभु जी, नाव किनारे लगाओ. ध्यान गान की सांगड बांधी, ध्यान ज्ञान की सांगड बांधी, देवर देवर आओ प्रभु जी, नाव किनारे लगाओ प्रभु जी, नाव किनारे लगाओ. मीरा कहे प्रभु गिरधर नागर, मीरा कहे प्रभु गिरधर नागर, पकड़ो उनके पाव प्रभु जी, नाव किनारे लगाओ प्रभु जी, नाव किनारे लगाओ प्रभु जी, नाव किनारे लगाओ. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री राधे राधे. मित्रांनो, खरंच भगवंताचं नाव घ्यायचं. आडी अडचण आपलं काही सुख, काही संकट समजापुढं सापडलं तर आपण 2 शब्द उच्चारण जरी पांडुरंगाचं देवाचं केलं तर देव आपल्याला धावून येतो, खरोखर धावून येतो. कारण स्वतः माझा अनुभव आहे, माझ्यासाठी धावलेली. कारण का जो काही किस्सा आता माझ्या जीवनात घडलेला आहे, माझ्याविषयी, माझ्या मंडळीविषयी, तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये सांगेन. आता बघूया आपण आपली वडी झाली का. पहिले आपण वर झाकण काढूया. कपडा घेऊ, कारण कपडा घेऊनच आपल्याला झाकण काढायचं आहे, कारण वाफ अंगावर येते. सांभाळून काम करायचं. ओ हो हो हो, एकदम बढिया. थोडी बाकी मित्र, अजून आला 5 मिनटं गॅस देणं आहे, नंतर आपली वडी एकदम सुंदर होऊन जाईल. झाकण ठेवू आपण परत आपण वजन ठेवूया, म्हणजे वाफ जाणार नाही. आता आपण थोडं गॅस वाढू. भेटूया 5 मिनिटांना. तर मित्रांनो, आपलं झालेलं आहे. आता आपण याला गार करायसाठी ठेवू, उतरून खाली घेऊया आणि गार जाऊन त्याची वड्या कापून तुम्हाला दाखवणार आहे. आणि खायची सुंदर लागते ना. बाहेरून आणण्यापेक्षा घरी खायची. बाहेरून का नाही आणची माहिती का? बाहेरून तुम्ही जर आणली त्यात आरवट पाव टाकतात. तुम्हाला प्युअर दुधामध्ये आरवट पाव टाकून बनवतात. तर बाहेरची कधीच खायची नाही. कच्चं दूध आणायचं, म्हशीवाल्याकडे जायचं, पैसे देऊन आणा, 100 रुपये 250 लिटर असं असेल आणायचं. पण बाहेर कोणत्याही स्वीटमध्ये कच्ची दुधाची पातळी खायची नाही. तिच्या संपूर्ण आरवट पावडर मारलेली असते. धन्यवाद. मित्रांनो, दादांनो आणि मायबापांनो, आपली वडी मस्त एकदम निवड झालेली आहे. आता आवीच्या वड्या पाडूया आणि चाकू घ्यायचा मस्त एक बारीक पतला असा.
बाकी सुंदर वडे निघाले बघा. पाहिलं तोंडाला पाणी येतं. तुमच्यात आलं असेल, माझे बी आलं. मला वाटतं खाऊन घ्या. उपास आहे आज, एकादशी आहे आज आहे पुत्रदा एकादशी. आजचं व्रत पुत्रदा एकादशी. सुंदर वडे निघाले बघा. झाले आपल्याला का कटिंग करून. एका मित्रांनो कशी वडी आहे. आणि बघा वरती सुंदर आपण काळी मिरी टाकलेली. दाता खाली काळी मिरी आली का सुंदर स्वाद येतो. तोंडास काही काही खाल्लं काही चांगलं खाल्लं का वाटतं. हे बघा सुंदर अशी नरम वडी आपली. हे बा एकदम दाबून पहा कशी गोळा करा, तुटणार नाही. मित्रांनो हिचं आपली कच्च्या दुधाच्या पातोळ वड्या मी बनवली. मी तर खाणारच आहे, पण तुम्ही बनवा, तुम्ही खा, सकुटुंब सहपरिवार आनंद घ्या. रामकृष्ण हरी.